सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी आज अनपेक्षितपणे आपली उमेदवारी मागे घेतली आहे। माझ्या कुटुंबासमान असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये यासाठी मी हा त्याग करत आहे, असे सांगताना गावडे अत्यंत भावुक झाले। सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद गट 42 यामध्ये मी तळवडे जिल्हा परिषदच्या वतीने निवडणुकीस अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो। आज मी इथे फॉर्म मागे घेतलेला आहे। या कालावधीत ज्याने माझ्या सहकार्याने मला मोलाची साथ दिली, मला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो। ज्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं या काही दिवसात, उभा राहा, निवडणूक तुला लढवायचीच आहे, या सर्व कार्यकर्त्यांचे, तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। हे सगळं होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर झाले, पण मी माझी कुलदेवता आई देवी भराडी या तळवडे गावचं आधारस्थान सिद्धेश्वर देवस्थान, निरवडे गावचं भूतनाथ 12 पंचायत सातेरी, नेमळे गावची कलया मलया देवस्थान सातेरी, त्याचप्रमाणे सोनली माहुली मळगाव गावची या देवतेचं शपथ घेऊन मी सांगतो, माझ्या मुलाची शपथ, मला माझ्यासाठी प्रिय असलेला मुलगा, त्याची शपथ घेऊन मी सांगतो, मतदारांनी कुठलाही गैरसमज माझ्याही जो मी हा फॉर्म मागे घेतला त्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नये। मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही, मला कोणीही पैसा दिला नाही आणि तो मी कोणाचा पैसा स्वीकारला नाही। त्यामुळे फक्त मतदारांनी मला माफ करावं, कारण त्यांच्यासाठी मी पर्याय देऊ शकलो नाही, कारण माझी फिजिकल परिस्थिती आणि एकंदरीत वातावरण, सर्व कार्यकर्त्यांनी धीर देणारे कार्यकर्ते आणि माझेच जे कार्यकर्ते काही होते ते दुसऱ्या बाजूला जात असताना जी उभी फूट पडत होती, आमचं कुटुंब म्हणून मी तळवडे मतदारसंघाकडे बघितलं, त्या कुटुंबात फूट पडताना बघून मला राहिवलं नाही, म्हणून मी हे उमेदवारी अर्ज माझा मी मागे घेत आहे। वहिनी, तुमचे डोळे पाणावलेले आहेत, आपल्या भावना जरा व्यक्त करा। जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये आमची फक्त एवढी लढाई होती की स्थानिक विरुद्ध बाहेरचा, आणि या ठिकाणी बाहेरच्या उमेदवाराला दिल्यामुळे आम्ही गेली कित्येक वर्ष आमच्या मतदारसंघामध्ये काम करतोय। मग कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी, आणि या उद्देशाने आम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला। आमच्या मागे सर्व मतदारसंघातील जेव्हा आम्ही फॉर्म भरला त्यावेळी सगळ्या गावात मतदारसंघातून फोन आला काही जणांचा की मॅडम तू फॉर्म भरू दे, मागे घेऊ नका तुम्ही, आणि मतदारही आमच्या बरोबर होते। पण आजच्या या पैशाच्या महासागरात आणि एकंदरीत जे फोनाफोनी व्हायला लागले फॉर्म भरल्यापासून 4 दिवसात, या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे आम्ही या गोष्टीचा विचार केला की आपण यामध्ये करू शकत नाही। मतदार जरी आपल्या बरोबर असले तरी लोक विकले जाताना दिसत आहेत या मतदारसंघामध्ये, त्याच्यामुळे आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, या उद्देशाने आम्ही थांबायचा निर्णय घेतला। पण या सर्व ह्याच्यांनी सर्व मतदारांचे आम्हाला कोणी कोणी फोन केले, तुम्ही थांबा, आमचं सहकार्य आहे तुम्हाला, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। माझ्या मते सामाजिक कार्यकर्ता जो आहे त्याचा आता राजकारणात काही काम उरलेलं नाही। सामाजिक कार्यकर्ता तहसीलदार मध्ये, पंचायत समित्यामध्ये जी कामं करतोय सामान्य लोकांची, त्या कार्यकर्त्याला आता ह्याच्या पुढे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने सहकार्य मिळणार नाही हे निश्चित झालंय। त्यामुळे मी
माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे. त्या सदस्य पदाचा मी राजीनामा देतोय वैयक्तिकरित्या. माझ्याबरोबर माझा गाव संपूर्ण निरवडे आजपर्यंत खंबीर राहिला. त्याने कोणाला गावात एक किरकोळ घटना सोडल्या तर एंट्री दिली नाही. माझ्याबरोबर खंबीर राहिला. त्या गावाकडचे मी आभार मानतो. आणि माझ्याबरोबर जे पक्ष एकदम खाईत असताना मी पक्ष चालवला निरवडे गावात, सगळे जाणते सोडून गेले होते पक्ष. त्यावेळी माझ्याबरोबर जी 4 मुलं राहिली त्याला बुध अध्यक्ष मी केलं होतं. इथे विनय गावडे बुध अध्यक्ष 172चे, त्याचबरोबर 173चे सुनील माळकर आणि 174चे संदीप पायनाईक, त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख माझे बंधू संतोष गावडे, हे सगळेजण आम्ही वैयक्तिकरित्या पदाचा राजीनामा देणार आहोत. मॅडमकडे जे तालुक्याचं पद आहे तालुका कार्यकारिणीवर, त्या पण राजीनामा देतील. पण माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी पक्ष सोडावा असं मी सांगत नाही. पक्षाचं काम त्यांना करायचं असेल तर त्यांनी जरूर करावं, पक्ष पुढे नेवा. पण मी आता मात्र थांबतोय असं मी तुम्हाला सगळ्यांना. प्रमोदभाई, शेवटचा एक प्रश्न आहे. आपले अश्रू अनावर होत आहे, असं कुठलं काय प्रेशर आणला गेलाय का तुमच्यावर? सॉरी, कुठल्याही नेतृत्वाने कुठल्याही लोकांनी माझ्यावर असा कुठला प्रेशर आणला नाही. म्हणजे उगाच मला कुठल्या नेतृत्वाला बदनाम करायचं नाहीये. माझी लढाई कधी कधी, कारण काही लोकांनी अमका विरुद्ध अमका अशी लढाई आहे अशी रंगवण्याचा प्रयत्न केला, पण तसं काही नाही हो. उगाच काही नेतृत्वाला मी दोष देत नाही. पण खरोखरच आजकालच्या ह्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मला अंदाज आला पैसा मिळवायचा, फक्त बाकी काय मिळवायचं नाही, म्हणून आम्ही सांगते. पण आता तुमची नेमकी पुढची भूमिका राहणार काय? त्या निवडणुकीमध्ये पुढची भूमिका काय राहणार? तुम्ही शांत बसणार की काम करणार पक्षाचं काय? नाही, मी वैयक्तिकरित्या थांबणार आहे. कुठल्याही पक्षाचं काम करणार नाही. अदर्स कुठल्या पक्षाने सुद्धा वैयक्तिकरित्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू नये. माझी काही अपेक्षा नाही. मला कोणावर राग नाही, कुठल्याही उमेदवारावर राग नाही. उरलेल्या सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. खरेदी विक्री संघाचे तुम्ही या तालुक्याचे अध्यक्ष आहात. खरेदी विक्री संघ हा एक शेतकऱ्यांचा एक पाया आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पदं भूषवली होती, पण आज खऱ्या खंबीर कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय झालाय असं सगळ्यांनाच वाटतंय. जेव्हा प्रमोद गावडे आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी अश्रू काढतात, याचा अर्थ ही कुठेतरी ठिणगी आहे असं सगळं मत आहे. तुम्ही खरेदी विक्री संघाचा पण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. मला लोकांनी निवडून दिलाय खरेदी विक्री संघावर. माझी इच्छा राजीनामा देण्याची आज नाही. खरेदी विक्री संघ मला इलेक्टेड मेंबर आहे, मी लोकांनी निवडून दिलंय. मी तिथे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ थांबणार. पुढची काय निवडणूक लढवण्याची वगैरे इच्छा माझी नाही. परंतु त्याच्यावरही कोणाला वाटलं पक्षाला व हा सगळ्यातनं बाहेर गेलाय, आपल्या पक्षाला त्याचा उपयोग नाहीये, त्यामुळे त्यांना जरी इच्छा कोणी माझ्याकडे राजीनामा मागला तर स्वखुशीने मी राजीनामा देईन. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.